नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिका राबवणार अतिधोकादायक इमारतींसाठी हेल्थ कार्ड योजना. मनपा शाळेत आता 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. आणि खारेगाव टोल नाक्याची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सैनिकांकडून तोडफोड. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मागील काही वर्षात इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यानं अनेक रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय. यावर उपाय म्हणून शहरातील इमारतींचं हेल्थ कार्ड तयार करण्याचं ठाणे महापालिकेनं ठरवलं असून संबंधित इमारत राहण्यास योग्य आहे की नाही हे चुटकीसरशी समजणार आहे. इमारत कोसळण्याच्या घटनांनाही त्यामुळे पायबंद घातला जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये. ठाणे महापालिका क्षेत्रात 1000हून अधिक धोकादायक आणि 52 अतिधोकादायक इमारती असून त्यात लाखो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. 1998 रोजी किसननगर परिसरातील साईराज इमारत कोसळून 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात इमारत दुरुस्ती महामंडळाची स्थापना करण्याच्या मागणीनं जोर धरला. मात्र यासाठी पाठपुरावा न झाल्यानं असं मंडळ शहरासाठी अस्तित्वात आलं नाही. वाढत्या नागरिकीकरणामुळे ठाणे शहर झपाट्यानं वाढत असून शहर विकासासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्यानं नाले, डोंगर आणि मिळेल तिथे अनधिकृत बांधकामांचे इमले उभारले जात आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात मागील 10 वर्षात झपाट्यानं नागरिकीकरण झाल्यानं धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय. 4 एप्रिल 2013 रोजी मुंबईच्या लकी कंपाऊंड परिसरातील इमारत कोसळून 74 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसातच पाटील स्मृती ही इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस न उलटतात तोच मुंब्रा येथील बानो अपार्टमेंट पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला. काही दिवसापूर्वीच महापालिकेनं शहरातील धोकादायक इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचं आवाहनही नागरिकांना केलं होतं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. ठाणे शहरात क्रीडा संस्कृतीचं संवर्धन, प्रचार, प्रसार तसंच जोपासना व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिकेनं उशिरा का होईना ठोस अशी पावलं उचलत नवं क्रीडा धोरण तयार केलं असून त्यासंबंधी सविस्तर प्रस्ताव तयार केलाय. शासनाच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर महापालिकेनं हा प्रस्ताव तयार करून आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या विषयपटलावर अंतिम मंजुरीसाठी ठेवला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकाच्या प्रभावामुळे खेळाची मैदानं ओस पडू लागल्याचं चित्र दिसतंय. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच वयानं वाढत असलेल्या नागरिकांचा शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानंच जागतिक पाहणीच्या अहवालातून समोर आलंय. तसंच जंक फूड आणि योग्य आहार नसल्यामुळे शारीरिक तसंच मानसिक आजार होण्याची लक्षणं मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं या अहवालात स्पष्ट झालंय. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त असीम कुमार गुप्ता यांनी शहरातील खेळाची मैदानं विकसित करण्यासाठी नवं क्रीडा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतलाय. या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील आरक्षित खेळांची मैदानं ताब्यात घेण्यात येणार असून त्या मैदानांच्या क्षेत्रफळानुसार त्यांची वर्गवारी अ, ब, क, ड अशी करण्यात येणार आहे. या धोरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 36 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. क्रीडा धोरणातील खेळ आणि खेळाची अंमलबजावणी करण्यासाठी क्रीडा संकुल, मिनी क्रीडा संकुल, ओपन स्पेस आणि बागबगीचे अत्याधुनिक पद्धतीनं तयार करण्यात येणार आहेत. त्यांची वर्गवारी अ, ब, क, ड अशी करण्यात येणार आहे. सर्व क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं सभासदत्व आणि आरक्षण केंद्रीकृत तसंच संगणकीकृत पद्धतीनं करण्यात येणार आहे.
या धोरणामध्ये विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अधिकृत संघटना महापालिकेकडे असलेल्या सर्व क्रीडाविषयक सुविधा, ठराविक कालावधीसाठी खेळाडूंचं प्रशिक्षण आणि विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. या धोरणामध्ये प्रभागनिहाय व्यायामशाळा, खेळांची सुविधा, खेळांचं प्रशिक्षण, विविध स्पर्धेंचं आयोजन, विशेष खेळाडूंचा गौरव करणे, क्रीडा संस्थांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणं इत्यादी बाबींचा समावेश आहे. धोरणांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र असं क्रीडा सेल, शहरातील आरक्षित मैदानं, क्रीडा संकुलं, प्रशिक्षण योजना, तरण तलाव, महापौर चषक स्पर्धा क्रीडा सेलच्या अधिकारात समावेशही करण्यात आला आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. ठाण्यातील खारेगाव येथील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तोडफोड केली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एकूण 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. या घटनेनंतर राज ठाकरे नाशिकला रवाना झाले. कल्याण येथील मनसेच्या महिला पदाधिकारी कल्पना कपोते यांच्यासह शगुप्ता पिंपळे, अर्चना चिंदरकर यांच्यासह त्यांचा चालक अभिषेक चिंदरकर कळवा इथे जात असताना चालकांना टोल भरणार नाही असं सांगितलं. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल भरण्यास विरोध केला. यानंतर टोल वसूल करणाऱ्या लाखन पगारे यांना मनसे पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्याला जात असतानाच राज ठाकरे यांच्या समोरच मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी कळवा पोलिसांनी लाखन पगारे या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ठाण्यात वाहन चालक दररोज रस्त्यांचे नियम तोडताना दिसत आहेत. आरटीओचे नियम धाब्यावर बसवून ठाण्याचे वाहन चालक राजरोसपणे रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. चालू 2014 या वर्षातील पहिल्याच महिन्यात नियम धाब्यावर बसवणाऱ्या नागरिकांकडून वाहतूक पोलिसांनी तब्बल 40,65,000चा दंड वसूल केलाय. यामध्ये सर्वाधिक 8,56,450 रुपयांचा दंड हा नो पार्किंगचं उल्लंघन करणाऱ्यांकडून आकारण्यात आला आहे. दिवसाला 1,200 वाहन चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं यातून स्पष्ट झालंय. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये एकूण 18 युनिट आहेत. या युनिटद्वारे ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी, नारपोली या परिसरात कारवाई करण्यात येत असते. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी रस्ते मात्र तेवढेच आहेत. त्यामुळे वाहतुकीचे 3-13 वाजल्याचंच पाहायला मिळतंय. याबाबत वारंवार जनजागृती करूनही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. जानेवारी 2014 मध्ये वाहतूक नियंत्रण शाखेनं मोटार वाहन कायद्यानुसार एकूण 36,932 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 40,65,750 रुपयांचा दंड वसूल केलाय. नो पार्किंगमध्ये वाहनं उभी करून या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या 8,706 वाहन चालकांकडून 8,56,450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. जादा प्रवासी भरणारे रिक्षा चालक यांच्यावरही वाहतूक शाखेनं कारवाई केलेली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. बोगस पटसंख्या शोधून काढल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आरटीई कायद्याअंतर्गत 30 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षक निश्चितीसाठी पुनर्सर्वेक्षणाचे आदेश नुकतेच काढण्यात आले. त्यामुळे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निकालात निघणार आहे. शाळेतील विद्यार्थी गळती, शाळाबाह्य मुलं शोधून त्यांना पुन्हा शाळेत दाखल करण्यासाठी शाळानिहाय पटसंख्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात पटसंख्यांची वस्तुस्थिती निदर्शनास आली. त्यावर उपाययोजना करण्याची सुरुवात होण्यापूर्वीच शिक्षण विभागानं नवा अध्यादेश काढत शिक्षक निश्चितीसाठी सर्वेक्षण करण्यास सांगितलंय. हे सर्वेक्षण राईट ऑफ एज्युकेशन 2009 या कायद्याला आधारभूत मानून करायचं आहे. या कायद्यानुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा निकष लावण्यात आलेला आहे. त्या निकषानुसार राज्यातील प्रत्येक शाळांमधील पटसंख्यांचं सर्वेक्षण करून शिक्षक निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या नव्या नियमानुसार शिक्षक निश्चिती झाल्यास अनेक जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली निघेल, तर पटसंख्या कमी असलेल्या ग्रामीण भागातील शाळांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील सुमारे 250 शिक्षक अतिरिक्त ठरलेत. काही शिक्षक इतर आस्थापनेवर जाण्यास इच्छुक नाहीत. आरटीआय कायद्याअंतर्गत शिक्षक निश्चितीसाठी
पटसंख्यांचं नव्यानं सर्वेक्षण करण्याचे आदेश 11 फेब्रुवारीला शासनाकडून आलेले आहेत असं जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका राबवणार अतिधोकादायक इमारतींसाठी हेल्थ कार्ड योजना. मनपा शाळेत आता 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक. आणि खारेगाव टोल नाक्याची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सैनिकांकडून तोडफोड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास YouTubeवर ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.